आज काय जेवणासाठी बनवले ते पाहूया. तर पाण्यामध्ये शेवग्याची शेंग शिजवून घेतल्यानंतर तव्यामध्ये फोडणी टाकले. नंतर कोलम तांदळाचा भात बनवले, शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवले, चपात्या बनवून ठेवलेत, बीट आणि गाजर आहे, लोणचं आहे आणि दही आहे. तर आता आपण जेवण तयार आहे. आपण ताटात वाढायला घेऊया. तर पहिल्यांदा ताट घेऊया. ताटामध्ये आपण वाटी आणि प्लेट ठेवूया. तर पहिल्या वाटीमध्ये आपण दही वाढूया, नंतर त्यात साखर वाढूया. स्वीट डिश म्हणून आपली तयार आहे. नंतर प्लेटमध्ये शेवग्याची आमटी वाढूया, शेंगाची आमटी वाढल्यानंतर भात वाढूया, नंतर गवारशेंग मोकळी भाजी वाढूया गवारशेंगाची, नंतर 2 चपात्या ताटात ठेवूया, बीट आणि गाजर ठेवूया तोंडी लावायला लोणचं ठेवूया. तर मस्त असं आपलं जेवणाचं ताट तयार आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवून जेवायला घेऊया. या जेवायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब